नमस्कार मंडळी. क्रिएटिव्ह कॅमेऱ्यानं विनोदाचा कोड स्कॅन करत तुमच्या अकाउंटमध्ये विनोदाची भरपूर अमाऊंट जमा करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. अपहरणाला इंग्रजीत किडनॅपिंग म्हणतात. एवढा ज्यांचा इंग्रजीशी संबंध आहे अशा भाई लोकांची गंमत दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश, फिल्टरपाड्याचं बच्चन गौरव मोरे, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचा नवा सूर संजना हिंदपूर. भाई तुम्ही का मला घोडा लावलाय? मस्त. तुला घोडा नाही लावलाय, घोड्याला तू लावलाय. अच्छा. अरे तू उपाशी काय आहे? तू खा ना ते केळ. तुमचं हे बरं आहे, संत्री तिकडे बसवलाय, मला केळी खायला सांगितलंय. हे बरं आहे तुमचं. अरे ते दिलंय ते तरी खा. अरे कसं खाणार भाई? तुम्ही हात बांधलेत, मी कसं खाऊ केळी सांगा ना. कळली ना तुझी अवकात? समोर असलं केळं पण तुला खाता येत नाहीये आणि तू माझ्या एरियात येऊन किडनॅपिंग करतो. अरे भाई तुम्ही नाही केली म्हणून मी करत होतो ना. आणि तसं पण आहे ना, तुमची गँग म्हणजे मजाकचा विषय आहे. तुमच्या गँगला कोंबडी पण पकडता येत नाही म्हणून मी आलो तुमच्या गँग. गौरव, यात ना एकच गोळी आहे भाई, म्हणून ती ठेवून दिली नाही तर आत्ताच ठोकली असती. मी तुला मारणार नाही भाई, पण माझे आता पोरा गेलेत किडनॅपिंगला. ते मस्त कवळा माल घेऊन येणार, एकदम उच्ची कोंबडी घेऊन येणार, ते तुला दाखवणार, मग ती गोळी घालणार आहे. लक्षात ठेव तू. आता माझी पोरा येतील बघ तू आता. आणलं भाई, तू कोंबडी बोललीस, कोंबडी आणली भाई. जे बाद, एक नंबर काम केलाय तुम्ही. एक होती ती पण गेली. आता खा केळ. ए शान्या, आमच्याकडे अजून एक बंदूक आहे ना शाम्या? भाई बंदूक आहे पण गोळ्या नाही आहेत. हे वसाड्या कशाला सांगतोयस? विदाऊट गोळ्यांची बंदूक ठेवता कशाला रे? भाई बंदुकीवरच काम होतं, आपल्या गोळ्या लागत नाही. अरे काय जाऊ दे, हे आणलाय ना. लय बाया, तिचं विचारा, नाव गाव फल फुल सगळा विचारा लवकर. भाई सादर करतोय पांढरी कोंबडी. What's going on here? Who are all you people? What are you doing with me? Am I kidnapped? Oh my God! Please let me go. Please let me go. I'm a really simple girl from a very kind family. Please don't do this to me. Please don't hurt me. Please show some mercy. Please let me go. Let me go. I beg in front of you. Please let me go. भाई घ्या आता केळ. काय बोलली भाई? इंग्लिश. असाड्या इंग्लिश बोलली तर मला पण माहिती आहे. इंग्लिश मध्ये काय बोलली? भाई इंग्लिश मध्ये इंग्लिश बोलली भाई. तू येडाय काय रे तू? इंग्लिश मध्ये इंग्लिशच बोलणार, इंग्लिश मध्ये मराठी तुझा बाप बोलला होता काय? अरे तिला सांगायचं काय आहे? भाई कसं कळणार? फडफड बोलते, सगळं डोक्यावरून गेलं. तिला विचारा, तिला तिचं नाव विचारा. भाई भाई भाई, मी नी काहीतरी करतो. हा, ए गर्ल, What? तू बोल नको, थांब. नावाला हा. ए गर्ल, नेम नेम. My name? Shangri-Liano Mascarenas. घे ना एक केळ. काय बोलली? भाई ती बोलली सांगलीत येऊन मस्करी करून हस. हे असं आहे, तुम्ही ना मुद्द्याचं विचारत नाही, नाव विचारा ना. वेगळं काहीतरी विचारतं मग ती वेगळंच सांगणार. अरे मी विचारतो. नेम आपला नेम. My name? नेम. Shangri-Liano Mascarenas.
serious. That's what I said. अगं बाई, सांगलीत जाऊन कुणाला कशाची मस्करी करू? तिकडे मस्करी करण्यासाठी सांगलीतली बाई आम्ही इथे आणून बसवली. What are you saying? अरे कसं करायचं रे? काय आणलंयस वसाडा उचलून? हुरू. What? What's that? या बघा, या बघ. आया लकी बाय. हा. Okay. पमिया. Okay. श्रमिया. हा. Okay. ए नागिया. Okay. हुरू. Okay. Lucky Bhai. हा. Pamia. हा. Shramia. Nagia. नाही. Right. That's nice. It's really nice. अरे names. ही माझीच नाव मलाच सांगते. अरे तुझं नाव काय आहे? Oh my God! Why is he yelling at me? I'm so no. scared. What happened? What did I do? Why are you doing this to me? Why are you shouting at me? Oh my God! Somebody! अरे नाही, हे बघ मी नाही रागवलोय. हे बघ मी नाही रागवलोय. मी शांत आहे. नाही रागवलो. तू ओरडू. हे बघा, See? तुझं नाव काय सांग? माझ्या आईची नाव काय? I told you! Shangri-Liano Mascarenaeus! See, please, I beg you, please let me go. I'm just like your sister. Please let me go. See, I'm not from here. I'm from a country called Slovakia. ए ताई, वाकिया स्लो घे म्हणजे आम्हाला कळल. What are you saying? अरे कशाला स्लोवाक्या भाई? ती म्हणते ती इथली नाही, बाहेरच्या देशातली आहे. तुला एवढा कळला? Right, right. आता कुणाला तरी अंदाज काढावा लागेल ना, नाही तर स्किट कसं पुढे जाणार? इकडे लवकर ये. इकडे टाइम बघ. हे बघ, ती काय बोलते तर आपल्याला कळत नाही. आता फॉरेनर म्हटल्यावर किमान एक घेऊया 3-4 बिलियन आहे ना. एक काम कर, तिच्या बापाला फोन करून तिच्याकडनं पैसे माग. पण भाई तिच्या बापाची लँग्वेज आपल्याला कळेल? पम्या, हा भाई बोल. तू जा तिच्याशी बोल आणि बापाचा नंबर घ्या आणि त्याला फोन लाव. जा लवकर जा. भाई मी गेलो असतो, पण तिने तोंड उघडलं ना की मला लहानपणी शाळेत न गेल्याचं दुःख वाटतं. पम्या, माझं डोकं नको फिरू. आधी तुला कापीन सांगतो, तिला विचार. या भाई तू चिरू नको. थांब, मी काहीतरी करतो. थांब. ये What? तू बोलू नको. थांब, मला सुचू दे. हिचं नाव काय आहे रे? सांगलीत नेऊन मस्करी करून हस. येस भाई, आपण हिला सुनीता बोलूया काय? अरे बोल, सुनीता बोल, बबिता बोल, नमिता बोल, काय बोलायचं तर बोल, पण तिच्या बापाचा नंबर घे. बाप फादर. I don't have father, but I have a brother and also have a business partner. We have $1 billion company all over the world. We're a big business tycoon. I can get you any money you want, bhai. But please let me go. Please let me go, bhai. भाई मी म्हणतो घ्याच केळं. तुला नंतर आडवा करतो की नाही बघ. मला मी विचारतो, बाजूला वा. आता बघा बाईचा इंग्लिश. हे बघ सुनीता. That's not my name. अरे मी सुनीताच बोलणार. तू काय पण बोल, मी सुनीताच बोलणार. Goodness. ऐका सुनीता, फफाला फोन कर What? आणि फफाकडनं पैसे मागून घे. फफाला सांग फिनट झालीये मी. लगांची हाकललेली टीम. ठोकना लगान छाना पडेगा. कशाला बोलतो रे? ती बोली ना, त्याला मराठी कळते म्हणून. मग कशाला बोल ना मराठीत. का माझ्या आईशी बापाला फोन लावून पैसे घाल द्या. फोन लाव, फोन. Hold on. Calm down. I'll just call my business partner. अजिबात नाही चालणार. फोन लावतो. Wait. भाई फोन घेतला. फोन लावते.
Hi, Mike. Yeah, I've gotten into trouble over here. Huh. These local goons have kidnapped me over here. And they're saying if I don't give them $5 billion, they won't leave me. Can you please transfer that in my account right now? Please. Wait, what? What? What are you saying, Mike? Are you serious right now? I can't believe my ears. Oh, no, Mike. How could you do this to me? How could you do this to me, Mike? Oh, no, you rascal. You scoundrel. Oh, no, you cheated me. I'm not going to leave you. I'm going to see that you go to the court and you're punished. I'll sue you. I'll sue you, Mike. I'll see the end of it. I will not forgive you. Oh, no. Why did this happen to me? Mike. 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 ए पम्या हाय काय झालंय रे? लोचा झालाय. माईकचा लोचा झालाय. ओ साऊंडवाले जगदीश दादा, माईकचा लोचा झाला, हिचा माईक बदला. माईक व्यवस्थित आहे, लोचा तुमच्या स्किटचा आहे. साल्यानो लाजा बाळगा रे, लाजा. जगदीश दादा पण इज्जत काढायला लागले. लाजा बाळगा, काहीतरी करा. काहीतरी करा म्हणजे काय? जगदीश दादा इथं काढणारच. मला बांधून ठेवलं म्हटल्यावर काय होणार दुसरं? मट्टा केळी घ्या, केळी. शंपड करू का आधी सांगतो. शेंगऱ्या 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 My boy sister, what have they done to you? God, you're here. Look at these goons. They had kidnapped me. What have you done had to my tortured sister? me. My sister? My son, what have you done? We don't have any money. You know about Mike? I know. He's cheated us. Oh, he has cheated us a lot. We don't have a home. We don't have a single penny. We don't have a dollar. We don't have a man. What are you doing, Money sir? to eat. We don't have anything. Where did we go? We can't go back We are home. lost. We are Oh, bankrupt no, we are over here. finished. Please say something. Say something. We have nothing. Say in our- something, bhai. ए आता एक केळी नाही, अख्खा डझनभर केळी मागवा. Excuse me. एक परवडत नव्हती, आता दुसरा आलाय. तू हुरू तमे कोण आहे? It's Peter, my brother. Her brother. It's a bow. ये बा ये ऐक माझा नीट टिपर. आता ऐक मी काय. पीटर. अच्छा मी पीटर, सॉरी. ते मला मारला काय तुम्ही? तुला वाटलं काय भाई? हा सनकन बसली इकडे. ते भाषा येत नसली की असं वाटतं भाई. आहे ना, इंग्रजीच आहे. हा ठीक आहे. ये बघ ये पीटर, पैसा हवाय, पैसा. मनी मनी. We don't We have don't any money. have any money. अरे पण द्यावा लागणार ना मनी. आता तुम्हाला इथे किडनॅप केलं म्हणजे द्यावा लागणार. No, our business partner cheated us. He took He took all the money away. We don't have anything. Listen. We don't have any money with us. अरे पण आता आणले म्हटल्यावर द्यायचं ना रे. No. We can stay here. We'll work for you. Please give us a job. Listen to me. What is his name? तुमचं नाव काय? लकी. Then listen, Lukabai. We don't have any money. मला पैसे हवे आहेत. We don't have any money. We'll stay here and we'll work for you. Please give us a job. They don't understand English. Yeah. Let me try. आम्हाला तुम्ही तुमच्या गँगेत घ्या. Yeah. Lukabai, तुमची गँग खूप मोठी आहे. That's right. माझी गँग मोठी आहे बोलतो. अरे तिघच आहेत ना आमच्या गँगेत, मोठी कशी काय? ये भाई तू पैसे दे ना यार. We don't have any money. We will stay here. We will do your job and chores. Please. Please let me hire us. stay We don't here. have any money. भाई मी काय बोलू यांच्यासोबत? तू काय बोलणार रे? येतं हात सोडा ना माझा, मी बोलतो. एक मिनटं जरा प्लीज. मी प्रॉब्लेम सॉल्व करतो भाई. हा Problem? एक्सक्यूज मी गायज, व्हॉट यू वॉन्ट? Speaks in English. Speaks English. Speaks in English. Oh, where are you from?
What do you want, guys? I understood your problem. Yes, I saw that. I see that's your problem. I don't know. Please come here. You don't have money and anything, okay? No, we don't have any money. We need money. We need money to go home to Slovakia. Oh, Slovakia. Yeah. Oh my God, nice country. I never saw. Nice country. देतात पैसे देतात. नाही नाही भाई, त्यांना जायचं त्यांच्या घरी. स्लोवाकिया देश आहे, मोठा देश आहे. त्यांच्या खिशात 1 रुपया पण नाही. त्यांना पैसे पाहिजेत. कोणाला पकडून आणलं तुमच्या आईला? एक काम कर, काय त्यांना सांग जायला, मरू दे. डोका ते बोलणं ऐकून डोकं भांजायला लागलं, त्यांना जायला. Okay. He said he don't have money, so you can go now. We don't have money to go home. How much money you want? Around 1 lakh INR. INR. Okay, don't do extra. नाहीतर मी काय बोलणार नाही, सांगतो आधी सा. 1 लाख रुपये पाहिजे म्हणताय, तर जाईल मी इकडनं. अरे गौऱ्या यार, मी किडनॅप केला, मी त्याला कसे पैसे द्यायचे? पण ते जाणार ना, मग इथं थांबताना बोलतोय. काय करूया? 1 लाख नाही आहेत किती आहेत बघ? माझ्याकडे आता. हे 50 आहेत. He has only 50,000. You want? That's okay. That's okay. We'll take 50,000. Yeah. ओके, 50,000 मान्य करतो म्हणते. हा ठीक आहे, जातील तरी ना, मी देतो त्यांना. टेन्शन घेऊ नको. 500 वडापाव. अरे थांब ना भाई, एवढा मोठा भाई यार तू. हा गायस, दिस इज युअर मनी and 10,000 my commission, okay? Okay. It's okay. We understand. Check 40,000. Enjoy your country, Slovakia, okay? Thank you. Thank you so much. You're gods, You're gods, man. Thank Guys, you so much. don't do extra. Otherwise, सगळं cut. Okay. Thank you. Bye. We love your gang. Thank you so much. तुमची gang आवडते. Thank you. भाई, मी पण जरा फिरून येतो. हा, पिक्चर बघून येतो. मी काय करू? केळी खा ना तोपर्यंत. एन्जॉय द केळी. बाय गाइस. लगानमधून हाकलेल्या टीमचा परफॉर्मन्स कमाल होता. मजा आली. बघा हासरसे कशी दाद देत आहेत. प्रसादा, मजा आली. फक्त सांगली आणि मस्करी या 2 पंचेस करता तुझं जे नाव ठेवलं होतं ते वाखाणण्याजोगं होतं. काय होतं ते एक्झॅक्टली? Shangri-Liano Mascareneous. शँग्रिलियानो मॅस्करेनियस. वाफ, लवली. गौऱ्या म्हण एकदा. नाईस. जगदीश पाटील यांचा आज सहभाग होता या स्किटमध्ये. तो क्षण फार मस्त वाटला मला. जगदीशचं टायमिंग बघून जय जगदीश असं म्हणावंसं वाटतं आणि त्यावरची तुमची रिॲक्शन बघून हरे असं म्हणावंसं वाटतं. गौऱ्या, तुझा या स्किटमधला वाटा सत्यनारायणाच्या प्रसादात केळ्याचा जेवढा असतो तेवढाच होता, पण त्यामुळेच तो गोड होता. मजा आली. वंडरफुल. सई, धमाल परफॉर्मन्स होता. संजना आणि राऊत, तुम्ही अप्रतिम दिसताय. राऊत स्पेशली तू. श्रमेश प्रथमेश मस्त. भावा मस्त. मला तुझ्यातला गोड माणूस सगळीकडे जो डोकवत असतो तो फार आवडतो आणि त्याच्यावर माझं निस्सीम प्रेम आहे. गौऱ्या, ॲज चार्मिंग ॲज एव्हर. फार मजा आली. कडक झाला परफॉर्मन्स आणि जगदीश दादांच्यासाठी एकदा स्पेशल टाळ्या होऊन जाऊ. फार मस्त टायमिंग होतं. मजा आली. जगदीश पाटील जे आपले साऊंड दादा आहेत त्यांच्यासाठी खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू जगदीश दा अँड थँक्यू टीम. ऑल द बेस्ट. मंडळी, आता बघूया एका स्टिंग ऑपरेशनची गंमत जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. त्याचं स्टिंग ऑपरेशन आपल्याला करायचं ना, डायरेक्ट काय घुसतोस तू? सर भाऊजी, मला माहिती आहे आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायचंय सर भाऊजी. बोल. बोंबलशील आता गच्चीवर जाणे, भोंगागे आणि बोंबल सगळीकडे. स्टिंग ऑपरेशन आहे ना, सिक्रेसी नावाचा काही प्रकार असतो की नाही? आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायचंय. काय समजव रे तुला? हे बाळा, ऐक माझं. हे बघ, हे 5,000 रुपये मी त्याला देणार. ते देताना बरोबर शूट करायचं. मोबाईल आहे तुझ्याकडे? मोबाईल कळलं? हा. या खांड्यालाच पोचवायचा. साधे पेपर काढण्यासाठी 5-5 हजार रुपये मागतो लाच. आज त्याला पोचवतो. रेड हँड पकडायचं. तुम्ही काळजीच करू नका सर भाऊजी. आय एम विथ यू सर भाऊजी. तू एक तर सर तरी म्हण किंवा भाऊजी तरी म्हण. सर भाऊजी काय म्हणतोस? मी तुमच्याकडे जॉब करतो म्हणून सर म्हणतो आणि तुम्ही माझ्या दीदीचे मिस्टर आहात म्हणून भाऊजी म्हणतो. सर भाऊजी, मी तुम्हाला सावजी म्हणू का?
सावजी. हा सर आणि भाऊजीचा कॉम्बिनेशन. अरे बाप रे, मग मी तुला मू आणि चू म्हणू? मुचू. मू म्हणजे मूर्ख आणि चुकीचा एम्प्लॉई, याचं कॉम्बिनेशन. नाही चालेल तुला? नाही, नको नको. त्यापेक्षा मला तुम्ही चुंबू म्हणा. चुंबू? चुंबूवरून कसं काय? नाही काही नाही, असंच मला आवडतं चुंबू. बावळाटास का रे? चुंबू नाव आवडतं तुला? चुंबू? चुंबूत काय आवडण्यासारखं? थांब जरा, थांब. आता आपण करतोय माहितीये ना स्टिंग ऑपरेशन. स्टिंग ऑपरेशन. हो माहिती आहे मला हे. मी परत एकदा सांगतोय, मी पैसे देताना बरोबर शूट करायचं. हा, कॅमेरा कसा धरशील? पैसे द्या. पैसे हा हे द्या. क्या डायरेक्ट धरशील असा? त्याला दिसणार नाही तू कॅमेरा धरलायस ते. अरे बावळट आहेस का तू? स्टिंग ऑपरेशन. लपवून ठेव ना तू. कसं ठेवशील? कुठे ठेवशील सांग ना तू. खिशात ठेव. येस, आणि असं उभं राहा त्याच्या समोर. मागच्या खिशात ठेव. असं स्टिंग ऑपरेशन करणार आहेस तू? वरच्या खिशात ठेव. वरच्या खिशात. वरच्या खिशात. हा असा ठेव. पण ते हे बघ दिसेल. अँगल लावायचा खालून असं बघ. दाब दाब खालून. हा असा. शाबास, मस्त. ए दुसऱ्या दे रे कोणतरी स्किट मध्ये. त्याच्या समोर नको करू हे सगळं. मी ठेवतो. हे सगळं केलं ना आपण, घरी प्रॅक्टिस केली ना. हे काय मी हे केलं ना. नीट कर. फक्त कॅमेरा ऑन कधी करायचा? आधीपासूनच करायचा रे. त्याच्या समोर सांगणार आहे. 2 मिनिटं जरा कॅमेरा ऑन करतो. सांगणार आहेस का त्याला? तू आधीपासून. सावजी ब्रिलियंट. ते मला माहिती आहे. आधीपासूनच मी करतो. ओके हो ओके ओके. स्मूथ मध्ये रेकॉर्ड करत. चल कॅमेरा ऑन करतो. कॅमेरा ऑन. रेडी? कॅमेरा ऑन आहे. खांडेकर. अरे या 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 चौगले या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसतो सर. आता बसल्यावर विचाराल. सॉरी सर. बरं चौगले, मला सांगा, तुमच्याने माझी दुश्मनी आहे का? नाही 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 ना. नाही मी तुमचं काम का अडवीन? नाही अडवणार. मुद्दा कसा आहे चौगले, की तुम्हाला असं वाटतं की कामं खूप सोपी आहेत. नाही तसं नाही मला म्हणायचं. पण तसं नाहीये ते. नाही बरोबर आहे. प्रत्येक कामामागे काही ना काहीतरी मेहनत असते. हो मेहनत असतेच. मेहनत असतेच. काय चाललंय तुमचं? नाही हे नवीन आहे. मुंबईत आजच आलाय तो. त्याला जरा बघायचं होतं ऑफिस कसं असतं वगैरे. त्याला माहित नव्हतं रे. हा हे त्याला जस्ट दाखवायचं होतं. नीट कर रे बाबा. हा तुम्ही काय म्हणत होतात मला ते? तर चौगले कसं आहे, आता प्रत्येक कामामागे मेहनत असते. हो. आता तुमची कागदपत्रांची फाईल ते बघा केवढी वरती आहे. हो वर आहे. हा आता आमचा एखादा कर्मचारी तुटलेल्या स्टूलावर ना चढणार. बरोबर आहे. मग तो पडू शकतो. हो अगदीच. तो धोका आहे. होय. वरती चढणार, पहिलं काय लागणार हाताला? माहित नाही. तुम नाही ना. धूळ लागणार. धूळ लागणार. हो मग त्याच्या इन्फेक्शन होऊ शकतं. हा. नंतर समजा हाताला काहीतरी मध्येच पाल बिल लागली, वळवळत, तो त्रास होऊ शकतो. आता नाही पैसे देताना. आता नाही जस्ट एक त्याला सांगतोय. मस्त. मी बोलतोय त्याच्याशी का बोलतोय? नाही तो नवीन आहे ना, तो इथे तिथे बघतोय म्हणून म्हटलं. सर कसे चौगले, प्रत्येक कामात ना रिस्क असते. रिस्क आहे. आणि त्या मेहनतीचे थोडेफार पैसे काय द्यावे लागतात. कसं आहे की पैसे दिले की लोक पण आनंदाने काम करतात ना, त्यांना हुरूप येतो. अगदीच येतो. आणि हे सगळे पैसे काय माझ्या एकट्याच्या खिशात जाणार नाहीये. नाही ते काय सगळ्यांमध्ये समान प्रमाणात वाटले जाणार आहे. हो है ना. म्हणून मी तेच ठरवलेलं आहे. तुम्हाला जिल्हा मस्त पाडला. यस मस्त. नीट ठेवा तो नीट मोबाईल नीट ठेवा. नीट ठेवा तो मोबाईल. आता हा तुम्ही जी लाच मागितलेली आहे ते मी तुम्हाला देतो. नाही चौगले. नाही असं कसं. घ्या ना लाच. बघा नाही तुम्ही त्याला लाच म्हणा, प्रेमाची भेट म्हणा, अंडर द टेबल म्हणा, काही म्हणा, पण ते द्यावे लागतात. म्हणूनच मी देतोय ना तुम्हाला. हे घ्या, ही लाच तुम्हाला मी देतोय. ही काय पद्धत आहे? नाही आमच्याकडे असं ओवाळून देतात म्हणून एक लाच. अच्छा. ही लाच मी तुम्हाला दिली. ही लाच दिली. आता तुमचं काम होईल, घाबरून का. बस एवढीच इच्छा होती. काय चहा वगैरे घेणार? नाही झालं माझं. ओके येतो. चला. खांद्या येस. सावजी हे पिंग काय दिसतंय सगळं? सेल्फी मोड ऑन होता.
खिशातलं आतलं सगळं रेकॉर्ड झालं. ही तुझी अक्कल, सगळं सेल्फी आतलं रेकॉर्ड, खिशातलं काय? सेल्फी मोड कसं काय? बरं, सांगितलं तुला कसं काय म्हणजे? मला कसं माहिती असणार ते? तू असं करताना तो मोड बदलला असणार. आता काय करायचं? नाही. 5,000 रुपये देऊन बसलो मी त्याला आता. नाही, एक काम करूया तू परत एकदा पैसे दे त्याला, मग मी परत एकदा रेकॉर्ड करतो, आपण परत एकदा सगळं तुला करूया. कळत कसं नाहीये? मी 5,000 रुपये दिलेत मी. दे ना परत अरे एकदा. माझ्याकडे नाही आहेत अजून, तिनं कुठून देऊ मी त्याला? अरे यार, असं काय करतो? तुझ्याकडे बघ, थोडे असतील तर पैसे तुझ्याकडे बघ. बघ 500 रुपये वगैरे असतील बघ. 500 100 बघ. 100? अरे 500लाही रिॲक्शन पाहिजे ना, 100ला काय देतोस तू? लुख्खा आहेस रे, किती लुख्खा आहेस रे. 100 रुपये पण नाही. दीदी म्हणाली आता सावजींबरोबर चाललायस तर तुला कशाला पैसे. थांब आता, माझ्या इमर्जन्सी याच्यात थोडे पैसे आहेत. एक मिनिट. हा, हे बघ, हे 3,000 रुपये आहेत. आता हे मी देतो. हा, हे देताना व्यवस्थित शूट कर. मी शूट नीट आहे का बघ मोबाईल. हो. सेल्फी बिल्फी लफडा नाही पाहिजे मला. नीट बघ. येस. हा, हे एवढंच कर. हे ठेव खिशात. खिशात ठेव. मी ऑन करतो. हा, ऑन कर. रेडी? ऑन. ओव्हर ऍक्टिंग नाही. ये नॉर्मल. इथं आत गेल्यावर ऍक्टिंग, इथं नॉर्मल. खांडेकर. अरे चौगले या. चौगले, तुम्ही उगाच काळजी करताय. तुमचं काम आता होणार. येस. निर्धास्त राहा. हा? बिनधास्त. नाही, आम्ही दोघे बाहेर गेल्यावर आम्ही विचार केला की ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय, 5,000 रुपये एवढेच नाही तुम्हाला दिले. नाही चौगले, कसं आहे नाही, की तुम्ही- नाही. ऐका माझं ऐका. तुम्ही दिलेत पैसे आणि योग्य दिले. नाही. काही नाही, आम्ही दोघांनी ठरवलंय 3,000 रुपये अजून लाच म्हणून तुम्हाला द्यायची. चौगले, हे बघा, मी नाही म्हटलं. ही रिंगटोन आहे तुझी? ही रिंगटोन आहे? ऍप चुकून सुरू. एक काम करा, तो फोन खाली खिशात ठेवा. नाही, राहू दे, वर जरा हवेशीर बरं. नाही, मगाचपासून फोन मध्ये अडकला तुम्ही. खिशात ठेवा फोन. खिशात ठेवा, नाहीतर तुम्ही बाहेर उभे राहा. नाही, ठेव खिशात आता. तर हे 3,000 रुपये आम्ही ठरवलेलं आहे. ही जी मेहनत तुम्ही सांगितलीत मला, म्हणजे ते जे असं पाय ठेवायचा वर हे असते सगळे धूळ असते. नाही यांचं काय चाललंय? नाही, काय नाही. नीट बस रे. एवढं कशाला वर करशील? हलकेच कर ना. हा, नाही. हे नीट बस. टेबल आहे ते. नीट बस. साहेबांचं टेबल आहे ते. साहेबांसमोर मी असं आउट शी बाबा इनच करतो. हा सर, इकडे गावावरून आलाय ना? हा, गावावरून आलाय. जरा त्याला माहित नाहीये. साहेब, हे 3,000 रुपये. बघितलंस का? ऑफिस आवडलं ना? छान मुंबईची ऑफिस असतात. हा, इथे सर साहेब, हे 3,000 रुपये मला. यांचं काय ते आधी गिर्यारोहण चाललंय ते संपू द्या आधी. तिकडे जा ना. तिकडे जा. चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या काहीतरी करतोस ते चेहऱ्याने. हा सर, मी हे 3,000 रुपये तुम्हाला. हे बघा चौगले. नाही सर. ऐका माझं. ऐका, मी पैसे, तुम्ही ऑलरेडी खूप पैसे दिले आहेत, पण आता तुम्ही बोलताय म्हणून मी घेतो. असं काय हे नाही. ही लाच मी तुम्हाला दिलेली आहे. ही लाच तुम्हाला मी दिलेली आहे. 3,000 रुपये ही दिलेली आहे. हे कुठली पद्धत? मी सांगितलं ना, वळून द्यायला लागतात. हा, तुमचं काम आता झालंच म्हणून समजा. येस. निर्धास्त व्हा. ओके. काय कोल्ड्रिंक वगैरे काय नको. चल. मी एवढं असं करून त्याचा फोन दिसतोय. त्याचा वरचा फॅन दिसतोय. भिंतीचा रंग दिसतोय. खांडे कुठे? हा अँगल तू घेतलास. तुला सांगितलं होतं ना, नीट अँगल दे, शूट कर म्हणून. अरे 3,000 रुपये गेले ना माझे. थोडीशी चूक झाली. कुठली चूक? आपण परत करूया ना. आपण परत करूया. माझ्याकडे पैसे नाहीत आता. असतील ना, कुठेतरी असतील. माझ्याकडे पैसे नाहीत. पाकिटात चोर कप्पा आहे बघा तुमच्या, तो चेनवाला, त्यात असतील बघा. तुला कसं माहिती रे? काल 50 रुपये घेतले होते मी. अरे 50 रुपये घेतो माझ्या पाकिटातून तू? चहाला हवे होते. नाही रे जमणार. हे शेवटचा ट्राय. नीट कर. नीटच करूया. आपण आता माघार नाही घ्यायची भावा. हे शेवटचे 2,000 रुपये आहेत. आता नीट शूट कर. मी नीट शूट करतो. 1 मिनिट. तुझ्या मोबाईलवर विश्वास नाही. हे दे. नाही
हा मोबाईल घे, माझा मोबाईल घे, ऑन कर. हां हा कॅमेरा कॅमेरा ओके. हा कॅमेरा हा आहे. ओके रेडी. हां हां खांडेकर. हा चौगले तुमचं काम होईल. नाही पण एवढं महत्वाचं काम आहे, आम्ही दोघांनी विचार केला अजून 2,000 रुपये द्यायचे तुम्हाला. हे घ्या. काय अजून 2,000 रुपये मला तुम्हाला द्यायचे. चौगले मला आता पैसे नको आहेत. नाही चौगले मी तुमचं काम करण्यासाठी आता पैसे घेणार नाही. नाही म्हटलं ना चौगले, ऑलरेडी तुमची फाईल काढायला सांगितली मी, होईल तुमचं काम. नाही नाही फाईल थांबवायला सांगा, पैसे घ्या. लाच आहे, लाच घेतली पाहिजे. चौगले मला पैसे नको आहेत. नाही घ्या, असं नका करू. चौगले मला नको आहेत घे पैसे. घेत नाही म्हणजे काय? घे पैसे. मला नको. चल रे जा रे. मर गया रे. अब तू जा रहा है. झालं ना सगळं. अब मर गया तू. सगळं रेकॉर्ड झालंय. सगळं रेकॉर्ड झालंय. तू पैसे घेतलंस ना लाच, सगळं रेकॉर्ड झालंय. म्हणजे तुम्ही मगातपासून आलात ते सगळं रेकॉर्ड करत. नाही मगातपासून नाही, बसून वगैरे ते रेकॉर्ड करत. नाही नाही ते रेकॉर्ड झालं नाही ऍक्च्युली, पण आत्ताच रेकॉर्ड झालं. याला लटकला तू खांद्या, लटकला. का रेकॉर्ड केलं हे बघ. अरे आता हसा, आता हसा. बघा यात काय दिसतंय बघा. हा मी लाच घेताना नाही नाही करतोय, तुम्ही जबरदस्ती देताय. हा देतोय. तुम्हाला कळतंय का काय रेकॉर्ड झालंय? मी लाच घ्यायला नकार देतोय, तुम्ही जबरदस्ती देताय. हा जबरदस्ती देताय. मग आता मी तुमच्यावर केस टाकणार आहे. नाही आम्ही परत येतो एकदा पाहिजे तर. असं नाही. हा व्हिडिओ कोणाला दाखवणार आहे तुम्ही? सोशल मीडिया. नाही दाखवा, सोशल मीडियावर टाका. नाही आता तुमच्यावर कशी केस टाकतो मी ते. नाही असं करू नका. आधीचे 8,000 द्या, मग मी परत येणार नाही तुमच्याकडे. कुठले 8,000? आता दिलेत ना 8,000. मला कधी दिले? आणि आता काम पण विसरा तुमचं. तुम्हाला कशा परमिशन मिळतो ना ते मी बघतो. निघा. आउट. अतिशय कॉमेडी असं स्ट्रिंग ऑपरेशन, खूप मजा आली. मस्त. सई कडक परफॉर्मन्स होता, मला खूप मजा आली. चुंबू मस्त रे. फार भारी. मला तुमच्या तिघांचा त्रिकूट खूप आवडलं, पुन्हा बघायला नक्की आवडेल. भावा बॉडी लँग्वेज मधला भ्रष्टाचार फार सुंदर होता, फार आवडला, मजा आली. समीरदा असं म्हणतात की सावजी ही डेलिकसी आहे त्या प्रांतातली, तसं तू MHJ ची डेलिकसी आहेस असं मला वाटतं. मस्त, फार मजा आली मला तुम्हाला बघताना आणि आम्ही खूप हसलो. आणि अधूनमधून मी तुला चुंबू म्हणणार आहे कारण मलाही त्या नावाची मजा आली. मंडळी, लोकप्रिय नेते भाऊसाहेब आहेत दवाखान्यात मरणशय्येवर. बघूया तिथे काय बातमी येते. हा हास्य धुमाकूळ घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले कलंदर कलाकार. सावत्या आपले भाऊ. सावत्या भाऊ सावत्या भाऊ. अरे परत या भाऊ, तुम्ही परत या. अरे परत या भाऊ, तुम्ही परत या. भाऊ या. कसं करमत नाही हो भाऊ या. कसं करमत नाही. अरे काय चाललंय काय? अरे काय चाललंय काय? प्रचार सभा आहे, प्रचार सभा आहे, रोड शो आहे, रोड शो आहे, रिपीट टेलिकास्ट आहे, रिपीट टेलिकास्ट आहे. मर ना गप ना. सॉरी सर. जरा शांत बस, बोलतोय ना मी. सॉरी सर. वेगळं काहीतरी कर, स्वतःच कर. अरे बापरे. स्वतःच कर म्हटल्यावर धसका घेतेस तू. हा शांत उभी राहा 5 मिनिट.
आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय चाललंय तुमचं? आणि किती गोंधळ घालताय? बाकीच्या पेशंट्सना त्रास होतोय. हा पण आमचे भाऊ हे भाऊ हे भाऊ भाऊ त्याला आवरस. साहेब भाऊ आमचा नेता आहे, आमचा नेता आहे. त्याचं काय एवढं? तो काय एवढं करतोय? भाऊंवर लय प्रेम आहे. भाऊंवर प्रेम आहे ना, भाऊंवर उधार नाहीये ना. मग एवढं कसलं करतोय? थोडं थोडं करायला सांगा. ऐका ना प्लीज, स्वतःला सावरा प्लीज. हा मी आहे की नाही, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय भाऊंना वाचवण्यासाठी. पण तुम्ही आहे ना, आम्ही कुठलीही ट्रीटमेंट करायला गेलो की जोरात ओरडताय. 7व्यांदा झालंय मगापासून हे. मगाशी 25-30 जणांचा मॉब आला होता आतमध्ये. कॉन्सन्ट्रेशन लूज होतोय माझं, कळतंय का? नाही मी साहेब आता सांगितलंय सगळ्यांनी, बाहेर कार्यकर्त्यांची कडाच उभी केली आहे. आता कोण आत येणार नाही. आम्ही फक्त 4 कार्यकर्ते इथे थांबणार आहे भाऊ. अरे पण तुम्ही 4 जण 100 जणांना इतकं ओरडताय, ते नका करू. प्लीज शांत बसाल. मी करू ट्रीटमेंट. थँक्यू. डॉक्टर साहेब ऐका. शांत बस, शांत बस. डॉक्टर साहेब ऐका, ते आता ओरडणार नाही, मी खात्री देतो. बरं, मला फक्त हे सांगा की बाबा म्हातारा राहीन का जाईन बाबा? सी मला काही लपवता येणार नाही, पण भाऊ रिस्पॉन्स नाही देत आहेत. हां प्लीज सगळ्यांना सांगा की भाऊंच्या नातेवाईकांना फोन करा आणि त्यांना बोलावून घ्या. आय एम सॉरी. साहेब लक्ष ठेवा. डॉक्टर काय बोलले? कधी येतात भाऊ आपले? डॉक्टरांना नातेवाईकांना बोलवायला सांगले. भाऊ आता रिस्पॉन्स देत नाही आपले. अरे कसं देतील? मोबाईल माझ्याकडे आहे. अरे तुला लागा भाऊंच्या चितेवर खालच्या लेअरला ठेवून जायला पाहिजे. काय बोलतेस? कळते का? अक्कल आहे का लागा तुला? अरे भाऊ गेले म्हणजे भाऊ आपल्याला सोडून गेले. काय भाऊ आपल्याला सोडून चालले? बस ऐका पोरांनो, आवरा सावत्या, आवरा सावत्या, आवरा स्वतःला, आवरा लगा. काय लगा आपल्याला कळायला लागल्यापासून भाऊंच्या एवढ्याशा सावलीखाली वाढलोय लगा आपण. लय केलंय, कार्यकर्ता म्हणून भाऊंनी लय दिला आपल्याला. बन्या आपल्याला त्यांनी शिव्या द्यायला शिकवल्या आहे की नाही? आपला डांबर पातळ करायला शिकवलंय त्यांनी. नको तिथं दंगली करायला शिकवले त्या. अरे लगा रेशनच्या तांदळाचे ट्रक गायब करायला शिकवलं लगा भाऊंनी आपल्याला. हे बघा आपण आता भाऊंचं देणं लागतोय, कळलं का? आपण भाऊंसाठी करायचं. भाऊंना असं तसं नाही न्यायचं. भाऊंना नाही आपण म्हणजे वाजत गाजतच नेऊ. म्हणजे काय? भाऊंच्या मृत्यूचा सोहळा झाला पाहिजे एकदम. त्या खांडेकरचा टेम्पो बोलवतो आपण, ती सजवू, हारानं फुलानं सजवू, आपण त्याच्यात निघू. ही बेस्ट आयडिया आहे. मी टेम्पो सांगतो, मस्त 12 फुटाचा बॅनर लावू भाऊचा आपण. ते जाऊ दे सावत्या. आपण आहे ना, आपले जे भाऊ आहे का नाही, त्यांच्या चितेला ना चंदनाच्या लाकडांना अग्नी देऊ. त्यांना चंदनाचा परफ्यूम लय आवडायचा माहिती. मी बघ 5,000 पाठवलेत खांडेकरला. हा भाऊची कवटी फुटली रे फुटली की बाबा मला माझे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे द्या तुम्ही. टेन्शन नको घेऊ, मी देतो. तू अंगड बोडायचं पहिले पैसे. डॉक्टर ऐका की डॉक्टर, मी काय म्हणतोय, म्हणजे आता एक अर्ध्या पाऊण तासात आम्हाला बॉडी देऊन टाका. काय आम्हाला दर्शनाला घेऊन जायला लागतं ना, म्हणजे ग्रामपंचायतीत ठेवायला लागतं दर्शनाला. तिथनं पुढे मग शाळेत बी ठेवायला लागणार दर्शनाला. मग दूध संघ आहे, अध्यक्ष होते ना भाऊ दूध संघाचे, तिथं ठेवायला लागेल दर्शनाला. बँकेत ठेवायला लागेल. भाऊंची डेड बॉडी न्यायची काही गरज नाहीये, कारण भाऊ ठणठणीत बरे झालेले आहेत. काय मला माहित नाही काय देवाची कृपा झाली, पण भाऊ ठणठणीत बरे झालेले आहेत. हो, आणि आता ते बाहेर येत आहेत. मी त्यांना म्हटलं नका जाऊ, पण त्यांचा तुमच्यावर फार जीव आहे. ते मला म्हणाले मला बाहेर यायचं. भाऊ बाहेर. खांडेकर तुमचं बायसेप एकदम तुमच्यासारखेच क्यूट आता. भाऊ जिवंत आहेत, जिवंत. ती ऑर्डर कॅन्सल कर. भाऊ तुम्ही आले. अरे कोण आले रे, कोण आले?
भाऊ पायावर 2 आले. काय बोलतेस ला घडलंय सगळं तुझं. अरे जाऊ दे, भाऊ आले ते बघा. अरे बावळट कार्यकर्त्यांनो, काय करताय तुम्ही? त्यांना पेढा का भरवलात? त्यांना बर्फी आवडत असेल, पेढा का भरवलात? अरे अरे कोण आहे रे माझ्या हॉस्पिटलमध्ये? काय झालं? अरे तू 5 मिनिट शांत बस. ऐका, यांना उचला आणि आतमध्ये घेऊन चला. यांना उचला, आत घेऊन चला. त्यांना आत घेऊन चला. अरे देवा. भाऊ सावकाश होणार भाऊ. सावकाश इथे ठेवा, इथे ठेवा. डॉक्टर साहेब, मला एक सांगा, काय हे अशा चक्कर येऊन कावरं पडताय? अरे कारण त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे. कळतंय का तुम्हाला? मगापासून मी तुम्हाला तेच सांगतोय. म्हणजे जगणार नाही? नाही असं नका म्हणू, मी आहे ना, मी प्रयत्न करीन. म्हणजे वाचतीन भाऊ? नाही असं लगेच नाही सांगता येणार ना. म्हणजे जातीनच? नाही, आम्ही प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा करू. म्हणजे जगतील भाऊ? नाही असं पटकन नाही सांगता येणार की जगतील की नाही. मग जातील? नाही आम्ही प्रयत्न करू. मग वाचतील. ए गप्पे! तुझा आय एम सॉरी, तुम्ही तोपर्यंत नातेवाईकांना फोन करून बोलवा, कारण मला क्रिटिकल वाटते कंडिशन. डॉक्टर काय ते ऐका ऐका, त्या डॉक्टरच्या बोलण्यावरून मला आता कन्फर्म झालंय की आपले भाऊ काही आता टिकत नाही. भाऊ ह्या टायमाला जातीनच. काय म्या भाऊ असे चालत आले होते, जीवाला होता लागा. अरे ती विजयापूर्वीची फडफड होती. लय फडफड झाली रे भाऊंची पण. अरे मग एकदम चिवट जीव होता ना. काय लागा. कशाला पेढा भरवलास? हा माकडा लगा पेढा भरवायला गेलास, आता कापूस लावायची वेळ आली लगा. गोड वाटलं म्हणून भरवायला गेलं. तू लय मोठा प्रॉब्लेम झाला लगा आता. अरे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इकडे झालाय. काय? अरे त्या खांडेकरने ऑर्डर कॅन्सल केली. अरे अशी कशी कॅन्सल केली? मी त्याला मगाशी सांगितलं ना भाऊ जिवंत आहेत म्हणून, त्याने सगळंच कॅन्सल केलं. अरे मग दुसरी ऑर्डर कर ना. कारण देतोय बघ, मेसेजेस करू त्याला. काय म्हणते? काहीच अवेलेबल नाही म्हणतोय, नाही मिळणार. दुसरीकडे ऑर्डर कर ना काहीतरी. दुसरा ट्रक मागवायला लागेल आता. मग कर माग. 2000 ऍडव्हान्स लागेल त्याला. अरे बापरे. नाही आपण काढू पैसे पाणी. काढू आपण पैसे काढले पाहिजे. काय बघा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. नाही खरंय. नाही काढू, चल. नाही आपण वर्गणी काढू. इथं मी रुमाल ठेवतोय, प्रत्येकानं पैसे काढायचं. मी पण देणार आहे भाऊ. भाऊसाठी भावांनो 13 रुपये आहेत. एवढेच आहे भाऊ. आता काय एवढीच लायकी आहे का आपली? असं ना ह्याच्यात भाऊंचं काय जाळायचं? हा अरे लगा, हे 13 रुपये भाऊंच्या तिरडी पुढे असं उडवाय जरी ठेवलं नाही, 200 मीटरच्या आत संपतेली लगा. का देते नको. ऐक हे म्या, तू 500 रुपये दे. सगळेजण टाका. 500 रुपये दे. प्रत्येकाला 500 रुपये काढू. मला ट्रान्सफर 2000. हा मला पाठवा, मी खांडेकरला पाठवतो. 2000 रुपये पाठवू. तू खांड्याला सांग म्हणा, टेम्पो घेऊन येतो. सांग त्याला पाहिजे. सांगतो त्याला, सांगतो. सांग त्याला कन्फर्म सांगा. टेम्पो टेम्पो पाहिजे म्हणा, काय बी करून. केला मेसेज केला. मेसेज केला ना. डॉक्टर आले. पुन्हा एकदा आम्ही खूप प्रयत्न केले आणि भाऊंना मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलेला आहे. काय भाऊ वाचलेले आहेत. पण आता भाऊंचे जे नेते आहेत त्यांना आम्ही इथे आत ऍडमिट करणार नाही आहोत. आम्ही त्यांना डिस्चार्ज करतोय, कारण तशी त्यांचीच इच्छा आहे. ओके चालेल. ते येतील, तुम्ही त्यांना घरी घेऊन. थँक्यू थँक्यू. बोला भाऊ. व्यवस्थित ना आता. भाऊ यापुढे अजिबात हालचाल करायची नाही. सगळं सावकाश करायचं, कळलं? डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं. हालचाल करायची नाही, कळलं ना? काळजी घ्याल ना? अरे भाऊ, अरे काय करायचं या माणसाचं?
एका बाईने गालावर हात फिरवला तर लगेच आडवा झाला. इथे एक बायको एक्स्ट्राचे 3 बायका सोडून गेलाय. त्याची जबाबदारी आता आमच्यावर येणार. त्याचं काय? अरे कसला विषय मांडता इथे? उचला त्या माणसाला. डॉक्टर मी काहीच नाही केलंय. मला माहिती आहे तुम्ही काही नाही केलं. त्यांना उचला, त्यांना उचला. पायाला त्यांना घेऊन चला. बापरे बापरे बापरे. त्यांना आयवी लावा लवकर. मला 5 मिनिट द्या. मी पुन्हा एकदा इलाज सुरू करतो. नाही डॉक्टर ऐका, लय झाला आता म्हाताऱ्याचं. नाही लय झाला आता. इथं काय टाइमपास चाललाय म्हणजे? हा सारखं येते जाते. आम्हाला काय काम धंदा नाही तो. हा काही एवढंच करत बसूय. मग तुम्ही एक काम करा. काय? ही 13 रुपये घ्या. 13 रुपये येतं. गळा दाबून टाका त्याचा. गळा दाबून. आता कसं आहे, शेवटचं 500 रुपये होतं सेव्हिंग मधलं माझे, ती बी ट्रान्सफर केले ते. आता हे जगलं तर सेलिब्रेशन बी करायला यायचं नाही, आणि मेलं तर जायला बी पैसे नाही. हे 13 रुपये घ्या, गळा होऊन टाका त्याचा. नाही तुम्ही करा, मी सांगतोय की नाही. बॉडी सरळ मेडिकल कॉलेजला द्या. तुमचे नेते असू द्या, कोण बी असू द्या. हे बघा आम्ही मीडियावाली बोलावली ती, त्यांच्या पुढे फक्त तुम्ही एवढंच सांगायचं, मरण्याआधी भाऊंनीच मला सांगितलंय माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा म्हणून. एवढं फक्त सांगा, बाकीच आम्ही काही बघून घेतो. अरे भाऊ तुमचे नेते आहेत ते. डॉक्टर आता काय करायचं? मी पुन्हा एकदा त्यांच्या गालावरनं हात फिरवून त्यांना संपवून टाकू का? ए डोरा द एक्सप्लोरर, आपण डॉक्टर आहोत, आपण लोकांना जगवायचं. चल त्यांना जगवूया. जाम कॉमेडी कार्यकर्ते होते, मजा आली. प्रसादा काय म्हणाल? छान. मला सगळ्यात कुठला पंच आवडला असेल तर रसिका, तू जेव्हा स्वतः असं म्हणतेस ना की अरे बापरे, याला एक जगा वेगळं जिगर लागतं रसिका. क्या बात आहे, क्या बात आहे. मला खूप आवडलं की तू इतक्या खुल्या दिलानी तू तुझ्यावरचा ह्युमर ॲक्सेप्ट करतेस आणि प्रेझेंट करतेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. वंडरफुल. बाकी तुमच्या चौघांचं यथाशक्ती उत्तम काम. पृथ्वी मस्त, मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. ये बात. थँक्यू सो मच अँड कीप इट अप. मंडळी, हास्याचा हा धमाका पुन्हा अनुभवायला मिळेल पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदबुद्धीच्या सूक्ष्म दर्शकानं जर रोजच्या जीवनातल्या गोष्टी बघितल्या तर हास्याच्या कित्येक रंगीबेरंगी छटा दिसू लागतात. अशाच हास्याच्या रंगछटा घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. एरवी विनोदाचा तळ गाठणारे विनोदवीर आज येत आहेत पाण्यावर तरंगण्याचे म्हणजेच पोहण्याचे प्रशिक्षण घ्यायला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. थँक्यू सो मच. भिजला तू यार, नको ना सर. तुमच्यामुळे मी आज पोहायला शिकलो सर. अरे थँक्यू यार. सर मी आता ना पॅसिफिक ओशन मध्ये जाणार. बर. आणि 1000 किलोमीटरचा विक्रम करणार सर. हो. मग माझं नाव गिनीज बुक मध्ये येणार. अरे थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आज जे काय आहे ते माझ्या सरांमुळे. हे मध्ये सर, थँक्यू सो मच. ठीक आहे बाळा, जा आता. आज जा, चड्डी ओली आहे तुझी. जा सुकून घे मस्त पैकी. हो सर. सर्दी होईल नंतर बोलून तुला मी. जा. हो सर. थँक्यू सर. चल बाय बाय. ए पिंट्या, नेक्स्ट कोणा पाठवा लवकर. नेक्स्ट बॅच. असा विद्यार्थी असेल तर शिकवायला किती मजा येईल. अरे हाय हाय हाय. ए पिंट्या, आता तासभर कोणाला पाठवू नको. सांग की पर्सनल ट्रेनिंग सुरू आहे. हाय हाय. काका थोड्या वेळाने या इकडे. तासभर जरा पर्सनल ट्रेनिंग आहे, थोड्या वेळाने या. ही जी आहे ती माझी पर्सनल मुलगी आहे. अयो. हो, हे
माझे बाबा आहेत. अच्छा, नमस्कार नमस्कार. हा. नमस्कार सर. हा. मी आणि माझी मुलगी चेतना. अच्छा. आम्ही दोघेही तुमच्या या गजाभाई जलतरण तलावात नवीन विद्यार्थी आहोत. ओके. तुम्ही आम्हाला तरण शिकवणार आहात. हे बघा काका, असलं काय आमच्याकडे होत नाही. आम्ही फक्त स्विमिंग शिकवतो, दुसरं काय नाही. काय झालं? आज तुम्ही माझ्या गुरुजीच्या भूमिकेत आहात म्हणून. हा. नाहीतर तुमचं शब्द दारिद्र्य पाहता तुम्हाला 5 वेळा पाण्यात बुडवायला हवं. अच्छा 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 अच्छा. पण ते तरण बोललात ना, म्हणून बोलला. असं काय झालं एकदमच? स्विमिंग म्हणजेच पोहणे म्हणजेच तरण. अच्छा, ते असं आहे? तुम्ही आम्हाला शिकवणार आहोत. म्हणजे गेली 5 वर्ष मी लोकांना तरण करायला शिकवतोय. ओ माय गॉड, इट्स माय क्रिएटिव्हिटी. ओके, एक मिनिट मॅडम, तुमचं नाव काय? चेतना. वा वा. चेतना मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी असं शिकवणार आहे ना, 10 दिवसात तुम्ही सरसर पवायला शिकाल. पहिली गोष्ट तर तिचं नाव चेतना नाहीये, चेतना आहे. आणि दुसरी गोष्ट, पोहायला किंवा पहायला अशी क्रियापदं असतात, पवायला जगात नसतं. बर बर. बाबा हा. बाबा जाऊ द्या ना. तुम्ही आता त्यांची टिन 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 म्हणजे? शाळा घेणार आहात का? चला पोरांनो, घरी जा. सर नाही, तुम्ही आलात ना, पोरांना घरी पाठवलं. हे बघा, तुमची शाळा घ्यायलाच हवी. बरोबर. कारण अज्ञानाच्या महासागरातून आपल्याला शब्द म्हणजे ज्ञानच तारून नेत असतं. तसंच जो शब्द तुम्ही उच्चारलात, जी कला तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, तो शब्द सुद्धा तुम्हाला उच्चारता येत नाही, तर तुम्ही आम्हाला तरण काय शिकवणार? बाबा जाऊ द्या हा. ना. मी यांच्याबद्दल खूप ऐकले आहे हा, बाबा. हा. हे केवळ 10 दिवसात पोहायला शिकवतात. 10 दिवसात कसं शक्य आहे? नाही शक्य नाही. एक मिनिट दाखवतो. चला मॅडम या. 1 मिनिट. काय? तिच्या हाताला तुमचा स्पर्श होता कामा नये. अहो काका, मग विदाऊट टच कसं शिकवणार मी? तुम्हाला माझ्या मुलीला तरण शिकवायचं असेल तर माझी एक अट आहे. आता काय बाबा? तुम्ही जे काही प्रशिक्षण तिला द्याल ते सगळ्यात आधी मला द्यायचं. जर मला ते प्रशिक्षण सुरक्षित वाटलं तर आणि तरच मी माझ्या मुलीच्या आयुष्याची दोर तुमच्या हातात देईन. अहो काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं सेफ आहे आपल्याकडे. हा, मग ट्युबा पण आहेत ना आपल्याकडं. आयो. ट्युबा, ट्यूबचं अनेक वचन ट्यूब्स असतं, ट्युबा नसतं. बाबा असू द्या ना, चला ना पाण्यात. नाही नाही बेटा, दुर्घटना से देर भली. खली बली. चला पोरांनो, घरी जा. सर काय नाही, ते पोरं बिचारे कधीच बोलतात ना. चेतना, माझी नाचक्की होईल असे विनोद करू नकोस. बाबा मी फक्त यमक जुळवण्याचा प्रयत्न. नको जुळवूस. लक्षात घे, कुठलीही कला ही एक शास्त्र असते आणि ती कला शास्त्रोक्त पद्धतीने शिकणं फार गरजेचं असतं. हे एवढे जडजड बोलतात, त्यांची जीभ तुटत नाही का? तुझी भाषा ऐकून माझ्या कानाची 100 शकलं झाली. मी काय म्हणालो? नाही बरं काका, ऐका ना, मी काय म्हणतो, चला ना आपण आता पाण्यात उतरूया ना. चला. तुम्ही जे काय गळ्यात आणि हे डोक्यात आलं, हे खतरनाक केलं, पण तुम्ही जे काय केले ते काढा ना. नाही 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 नाही, काढू नाही शकत. का? ती माझी सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे मदतीचं आवाहन करण्यासाठी केलेली तरतूद. काय आहे, समजा मी पाण्यात उतरलो आणि बुडू लागलो, तर हा जो मस्तक झेंडा आहे, कुठलाही शूरवीर जो कोणी मला वाचवायला येईल त्याला दिशादर्शनाचं काम करेल हा मस्तक झेंडा. आणि ही जी शिटी आहे, मी बुडायला लागल्यानंतर अशी 3दा वाजवली की समजायचं मी खरोखर बुडतोय, मला वाचवायला या. आणि जर मी ती अशी एकदा वाजवली तर समजायचं मी बुडत नाहीये, वाचवायला येऊ नका. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका काका, शिट्टी वाजवायची गरज नाहीये. बुडणाऱ्या माणसाच्या सगळ्यात पहिले आम्हाला बुडबुडे दिसतात, मग आम्हाला कळतं कोण बुडणार आहे म्हणून. हा, आणि पूल फक्त 6 फूट खोल आहे. हो, तुम्ही पाण्यामध्ये उतरला ना, फार फार तर काय होईल? काय? तुमची शिट्टी ओली होईल. त्याच्या पलीकडे काय नाही. बाबा आता तुम्ही काही बोलूच नका. सरांना जसे शिकवायचे आहे तसे आपण शिकूया. पण बेटा, बाबा, अरे बाबा, चरवी ते चरवण करून वेळेचा अपव्यय करणं हे तुम्हा सरी पट्टे आहे का बाबा? बघा, हे असलं काय खाऊन तुम्ही पाण्यामध्ये यायचं नाही. आधी सांगतोय मी, येऊ देणार नाही. चरवित्त चरवण म्हणजे गुटखा खाऊन चावणे नव्हे, चरवित्त चरवण म्हणजे चर्चा करणे. जे काय असेल ते. पण बाबा हेच करायचं नाही. तुम्ही तेच करता बाबा. मागील आठवड्यात आपण गाडी शिकावयास गेलो होतो, तेव्हा तुम्ही त्या सरांना न्यूटनचा गती नियम विचारलात. हा, म्हणजे काय विचारायला हवा? हे बघ, वाहन आणि गती यांचा परस्परांशी संबंध आहे, हो की नाही सर? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे की नाही, मला सांगा. समजा तुमच्या समोरून एखादा ट्रक ताशी 70 किलोमीटर वेगाने येत असेल तर तुमच्या वाहनाची गती मर्यादा काय असायला हवी याचा गणितिक अभ्यास तुम्हाला मुखोद्गत असायला हवा की नाही, मला सांगा. हो, चला मी लंच ब्रेक झाला आलोच. सर आम्हाला शिकावयाचे आहे सर. अरे शिकावायचं आहे तुझं. एक मिनिट, तुम्ही आम्हाला फसवू नाही शकत. काय झालं? कारण तुमची जेवणाची सुट्टी माझ्या मते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान असते. आता सकाळचे 10 वाजले. पण काका तुम्ही किती बडबड करताय, मला शिकू द्या ना. तुम्ही जे काय बोलताय मला काहीच कळत नाही, उगाच तुम्ही बडबड करताय. मी काम करतो, चला डायरेक्ट तुम्ही मला शिकवतो ना. चला. एक मिनिट, आता काय परत?
ओ काय करताय हो काका? डायरी? एक मिनिट. हा सर, पाण्याचे तापमान काय असेल? का तुम्हाला शेपू भिजवायचे आहे? कशाला तापमान विचारता पाण्याचं तुम्ही? जे आहे तेवढं करा ना गप्प. पाण्याचे तापमान ही डायरी कशाला काढली? ती त्यांची नोंदवही आहे. प्रत्येक गोष्ट बाबा नोंद करून घेतात. या ज्या नोंदवया आहेत याच पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. अरे पण ही जर नोंदवही घेऊन तुम्ही पाण्यात गेलात तर ही नोंदवही भिजणार नाही का? मग पुढची पिढी ही नोंदवही काय पिळून वाचणार आहे? नाही ना, सोडून द्या ना. मी आहे ना शिकवायला, मी त्यासाठीच आहे ना. या चला ते सगळे काढा. ते मला शिकवणार आहेत. हा? ते जे काही सांगतील ते सगळं टिपून घे. घरी गेल्यानंतर आपल्याला उजळणी देखील करायची आहे. काय तुमच्या घरी पूल आहे? नाही. मग काय निळा ड्रामा आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे? अरे नका ना डोकं फिरू. यार आल्यापासून पुढची बॅच माझी वाट बघते ना काका. नका असं करू. बर हा चला ना, या ना. चला या काका, तुम्ही या पहिले. चला या. सेफ आहे एकदम, टेन्शन घ्यायचं. एक मिनिट. आता काय आहे? आम्ही पाण्यात गेल्यानंतर समजा आमची ही जी ट्यूब आहे ती पंक्चर झाली तर पंक्चरची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही काय बरं केलेलं आहे? एक माणूस बसवलाय खाली. हा ही पंक्चर झाली की एक माणूस बसवलाय. समजा ही खराब झाली तर आम्ही तुम्हाला नवीन ट्यूब देऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता चला. पण सर, एकच माणूस आहे का अनेक माणसं आहेत? कारण ज्यावेळी बाबांची ट्यूब पंक्चर होईल त्याच वेळी तुम्ही मला जी ट्यूब द्याल ती पंक्चर झाली तर मी काय करावं? या 4 कोपऱ्याला 4 माणसं बसवलेली आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला ना, या ना काका, या ना प्लीज. हा चला या. पण सर, मला जरा अंदाज देता का? काय? तुम्ही आज मला काय बरं शिकवणार आहात? म्हणजे छाती फटका, बाजू फटका, फुलपाखरू, लढाऊ तरण, मिश्र तरण की मुक्त शैली? हे काय? साइड स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, कॉम्बॅट स्विमिंग, मेडली स्विमिंग का फ्री स्टाईल? काका ऐका ना, पाया पडतो तुमच्या. जड शब्द बोलू नका. मला काहीच कळत नाही आहे. तुम्हाला माझ्याकडे शिकायचं आहे की नाही एवढं फक्त मला सांगा. अगदी मला तुमच्याकडून शिकायचं आहे. चला ना. आणि ते शिकायचं आहे म्हणूनच गेले 10 दिवस मी पूर्व तयारी केलेली आहे. कशाला केली? माझ्या अर्धांगिणीला, माझ्या सहचारिणीला मी हे सुद्धा सांगितलंय की आज घरी येताना किमान बाजू फटका शिकून येईल. साइड स्ट्रोक. प्लीज या पाण्यात या. काय ना, बाकीच्या लोकांनी पण पैसे भरत वाट बघतात. बरोबर. पाण्यात जायला हवं. चला या पाण्यात. तुम्हाला शुभेच्छा. चेतना, तुला देखील शुभेच्छा. बाबा थँक्यू. बाबा चेतना, अभिनंदन. चला ना. बाबा तुमचं सुद्धा अभिनंदन. खूप यशस्वी हो. बाबा तुम्हाला माझ्याकडून गोड गोड पापा. काय रे बाबा फोन पडला रे? काय आलं? काहीतरी स्पर्शून गेलं. अहो काय झालं तुम्हाला? अरे आपण पाण्याला बोलू ना, मी पाण्यामध्ये उतरणार आहे तर उतरावं लागतं. आता पाणी खवळतं असं आहे ते. मग बरोबर. चला लवकर. रेडी चला परत. चला काका या. एक मिनिट. काय झालं? मी अरे आहे ना, मी या ना, उतरा ना. नाही, मला एक महत्वाचा प्रश्न आहे. काय? समजा मी माझ्या डाव्या हाताने पाण्याच्या या पृष्ठप्रतलावर असा जोरदार प्रहार केला तर त्याच्यानंतर किती सेकंदांनी मी माझ्या उजव्या हाताने पृष्ठप्रतलावर प्रहार करायचे? पृष्ठप्रतल म्हणजे काय? पाण्यावर किती वेळाने हात मारायचा आहे? 3 सेकंदानंतर. बर. 1 2 3. 1 2 3. व्हेरी गुड. नाही बाबा. 1 2 3. 1 2 3. ऐका ना. नाही बघ. 1 2 अरे 3. काका माझा 1 2 3. असे नाही आहे बाबा. 1 2 3. 1 2 3. नाही बेटा. कोण रे? काय झालं? बाबा परत काहीतरी स्पर्शून. अरे तुम्ही पाण्यामध्ये उतरताय ना, मग पाणी खवळतं तुम्हाला म्हटलं नाही का? बरं चला उतरा पटकन. 1 2 3 तुम्ही साईडला करा. मॅडम तुम्ही या, तुम्हाला शिकवतो तुम्ही काय करायचं त्या. हा चला. बरं. 1 2 3. आता प्रश्न करू नका सर. आता प्रश्न करू नका. चला. एक मिनिट. एक शेवटचा प्रश्न. काय प्रश्न? तुम्ही आम्हाला हे जे 1 2 3 शिकवता आहे हे आम्हाला संकट समय उपयोगी पडेल का? हा पडेल तुम्हाला. संकट समय उपयोग म्हणजे कसला संकट? म्हणजे जर सुनामी आली सर तर आम्ही सुनामी मध्ये असं 1 2 3 1 2 3 असं पोहू शकू का? सुनामीत लाटा बघितल्यात? 100 ते 200 फूट उंच असतात. तुम्ही टिकणार सुनामी समोर? नाही ना. प्लीज आता नका डोकं सरकू. या ना, चला ना. हा बरोबर आहे. सुनामीत आपण टिकू नाही शकणार बेटा. पण किमान महापुरात तरी आम्ही पोहू शकू का? काका एक मिनिट. दत्त्या इकडे. दत्त्या एक मिनिट थांब. एक मिनिट. नका नाही का सांगतो तुम्हाला काय करायचं. तुम्हाला पोहायचं आहे ना? दत्त्या इकडे. तुला कुठे जायचं वेळा पोहायला? पॅसिफिक ओशन मध्ये. कुठे जायचं तुला? प्रश्न विचारशील मला? प्रश्न विचारशील? काय झालं? का प्रश्न विचारला मला? तुला कुठे जायचंय? पॅसिफिक ओशन. तुला
पॅसिफिक जा तुला एक मिनिट थांब. काय झालं माहिती का सर एक मिनिट ऐका, मला ऐका, कळत नाहीये की ऐका. तुम्ही हिंसक का झाले हिंसक कसं झालं तुम्हाला सांगू का मी गजनी आहे म्हणजे मागे एकदा मी पोहायला एका माणसाला शिकवत होतो त्याने मला प्रश्न विचारले दोघांना मारून टाकलं पाण्यातल्या पाण्यात खूप प्रश्न विचारले मला काय केलं? वही घेऊन आला होता ट्यूब लावली होती आणि मराठी शुद्ध मराठी बोलत होता मारून टाकले माणसं मी ह्याने पण मला मागाशी कुठं तुला एक मिनिट, तुला माहिती आहे तुझ्यावरी लोकांची चड्डी असती तुला पॅसिफिक मध्ये विचारशील प्रश्न मला हा? तुला कुठे जायचंय गिनीज बुक मध्ये तू नोटबुक मध्ये जा तू एक सर काय झालं माणूस मारून टाकला म्हणजे प्रश्न विचारत होता मला प्रश्न मग मी ट्रेनर आहे ना माझा ऐकला पाहिजे का नाही फक्त प्रश्न ह्याने पण मला प्रश्न विचारला मगाशी मला पॅसिफिक मध्ये प्रश्न विचारशील प्रश्न मी शिकवतो ना आपण इथे नको शिकूया आपण इथे जलतरण नको शिकूया आपण आपल्या घरी जाऊया बाबा मला पोहावयाचे आहे आपण घरी जाऊन ऑनलाईन क्लास लावूया पण उद्या शिकवतो आम्ही निघतो क्या बात है पोहण्याच्या क्लासमध्ये विनोद तरला मजा आली बघा हा सर असे काय म्हणतात सई गहिरा परफॉर्मन्स होता एकदम डीप मजा आली फार तुमच्या दोघांची बेअरिंग्स फारच सुंदर होती चेतू ते केसांचं जे करत होतीस ते फारच आवडलं मला पृथ्वी आजचं कॅरेक्टर पण खूप आवडलं थँक्यू गौऱ्या एक तर तू ट्रेनर आहेस हे कॅरेक्टर तुला दिलं इथेच म्हणजे किती तुझ्यावर तुझ्या कन्व्हिक्शन वरतीचा विश्वास याचं मला कौतुक आहे मजा आली क्या बात है कीप इट अप गाइस थँक्यू मंडळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देता देता विनोद घडवा हास्य पिकवा अशी मोहीम राबवायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव कल्याणची चुलबुली शिवाली परब भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे मी करणार खाली उतर पोरं जरा मस्ती नमस्कार. या नमस्कार ए पाया पाया पडा पुराणो पाया पडा सरांच्या अरे नाही अरे मला सोडू दे ना हा राहू दे दत्तू पाया पड मी तर त्यांचा पाय पकडून ना तोडून फोडून मोडून टाकेन एकदम पाय गबळून सुपर पॉवर आहे माझ्याकडे हा पाया पड पाया पड तो जरा वेगळाच आहे एकदम कट पण मस्त वेगळाच मारलाय कट तर एकदम माझा एकदम भारीतला एकदम सुपर पॉवर आहे तुझं सुपर पॉवर बेटा तो जरा वेगळा आहे खरंच बेटा दत्तू जरा वेळ जिभेला गाठ मारून ठेवायची बेटा जास्त बोलायचं नाही हा नाही तर मग लई हाणीन तुला मी हा सर तुम्ही या ना सर 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 इथं बसा इथं सर नमस्कार सर नमस्कार सर खरंच मी नम्रता मॅडम तुमचं आमच्या या शाळेमध्ये सर मनापासून स्वागत करते सर कसं आहे की म्हणजे तुम्ही एवढे मोठे लेखक आणि दिग्दर्शक आहात दिग्दर्शक हो नाही बरोबर अगदीच तरी एवढे मोठे तुम्ही लेखक हे आहात तर मग खरंच मला खूप मनापासून धन्यवाद मानावेसे वाटतात अरे नाही त्याच्यात कारण कसं आहे सर आमचे जे ही अण्णाभाऊ दरोडे पाटील विद्यालय हे जे आहे ना ही शाळा पहिल्यांदाच आंतरवस्त्रीय एकांकिका स्पर्धेत उतरतीये सर आंतरवस्त्रीय नाही हो आंतरशालेय शाळा किती मोकळा ढाकळा विचारांची असली तरी आंतरवस्त्रीय एकांकिका स्पर्धेत कधी उतरणार नाही नवीन आहे ना एकदम त्याच्यामुळं तर सर मी मनापासून आभार मानते कसे तुम्ही आमच्या लहानग्या मुलांसाठी तुम्ही लिहिलेली एकांकिका ते दिलं एकांकिका ते तुम्ही एवढी लिहून दिली बरं नुसते लिहून नाही दिली तर डिस्ट्रिक्ट पण केली ती दिग्दर्शित करायला मी आलेलो आहे कृपया तो शब्द घेऊ नका दिग्दर्शित हा घेऊ नका दत्तू बेटा ये बेटा इकडे ये सर आम्ही तुमचं छोटस स्वागत करतो अगदी दत्तू बेटा हा एवढा शुष्क पुष्प त्यांना दे बरं पुष्पगुच्छ
हाही शब्द आता घेऊ नका यापुढे नाही हा? सर थोडं भाव नाही, नाही, आहे, काहीच हरकत त्याच्यामुळे बाकी काय तर या पुष्पगुच्छाला ना असं तोडून फोडून मारून फेकून देऊन लांब एकदम बु 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 उडून जाईन एकदम वरती एकदम दत्त तुझं सुपर पॉवर आहे ना. तो थोडा वेगळा आहे बेटा. जास्त मस्ती करायची नाही सांगितलं ना, मग टोणग्यालाही हाणेन बरं का तुला. तो थोडा वेगळा आहे सर. नाही बरोबर आहे हा जो काळ्या दाढीचा काबुली चणा आहे तो तुमचा विद्यार्थी आहे. हो. पण मी त्याला समजावून सांगते नंतर. बेटा बोल. मी स्वागत करू का सरांचं? चालेल ना. ही बाई तर फुल आहे, हे घे आता. नाही खालचं नको असं डायरेक्ट करा. नाही पण आता सर एवढं यांनीच कराल तुम्ही. बरं हरकत नाही घ्या. सर आमचं तुमच्या शाळेत खूप 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 स्वागत आहे सर. बेटा माझी शाळा नाहीये बेटा, मी तुमच्या शाळेत आलेलो आहे, कळलं का? माझ्या शाळेत तुमचं स्वागत आहे. खूप हुशार आहे मुलगी. अत्यंत हुशार आहे. अगदीच. पण सर सगळे भांबावून गेलेत एकदम. अगदीच काहीच हरकत नाहीये. तर सर म्हणजे आता आपण लगेचच रेशलला सुरुवात करायची का? आज रेशल करायची आहे का? अरे बापरे, मी रिहर्सलच्या तयारीने आलो. आज एकदमच वेगळं होणार आहे आपलं. एकदमच तुम्हाला लय आवडेल सर. बरोबर. तर आपण तर पुराणो आपण रेशलला सुरुवात करूया. हा तर मला हेच विचारायचं आहे की तुम्ही सगळे रेशल करायला तयार आहात का? मी तुम्हाला जी स्क्रिप्ट पाठवली होती माझी ती सगळी वाचून काढली सगळ्यांनी? हो, माझी वाक्य पण पाठ झाली. अरे बापरे, हा पण आहे स्किट मध्ये. हो दुसऱ्या पानावर पहिलं वाक्य. ये वा. काय नाव काय तुझं? बने. व्हेरी गुड बने. बरं मला सांगा आपल्या गोष्टीची कथा कोण मला सांगू शकेल? मी सांगणार. मी नाही सांगणार कारण की माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्त सुपर पॉवर. याला प्लीज तुम्ही सांगा. दत्तू बेटा इथं ये. इथं बस माझ्या बाजूला ये. बेटा बस खाली बस खाली. आता जर जास्त मस्ती केली ना तर तुझ्या दाढीतले केस सुटतील बरं. बघायची नाही मी छोटा मोठा. लहान आहे तो, जाऊ दे ना. लायकीच ती. तर मला आता सांगा तुम्ही मला गोष्ट कोण सांगेल मला सांग. तू सांगणार आहेस? ओके गुड, व्हेरी गुड. बोला. एक असतं झाड आणि ते झाड असतं बने. हा बने झाडाचा रोल करणार का? वा. आणि ते झाड खूप छान 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 सुंदर अशी गाणी गातं. आणि तिथे अचानक एक दृष्ट लाकूड तोड्या येतो. दृष्ट नाही बेटा, दुष्ट. दृष्ट लाकूड तोड्या येतो. बरोबर आहे. सेकंड टाइम बरोबर बोललीस तू. दृष्ट लाकूड येतो आणि मग तो झाड कापायला जातो आणि तो असतो दत्तू. मी तर सुपर पॉवर वाला ढकलून चोरायची. आणि तो दत्तू आणि तो झाड कापायला जातो. तितक्या तिथे एक सुंदर आणि गोड गोड मुलगी येते. ती असते मी स्वतः शिवाली द परब. आणि मग ती मुलगी त्या लाकूड तोड्याला समजावते, सांगते की बाबा झाड तोडू नकोस. आणि मग तो लाकूड तोडा खूप खूप साणा होतो. आणि मग ती मुलगी म्हणजे शिवाली झाड आणि लाकूड तोड्या एकमेकांच्या हातात हात घालून डान्स करतात. सुपर पॉवर. आणि अशी होती गोष्ट. वा छानच गोष्ट सांगितली आई ग. काय नाव तुझं? माझं नाव शिवाली द परब. अरे बाप, शिवाली द परब फारच गोड मुलगी आहे. गोष्ट पण छान सांगितली. फक्त हे लहान मुलांचं बेरिंग आहे ना ते इरिटेटिंग आहे. काळजी घे आपण. तरी ही गोष्ट होती अशी. छान आहे गोष्ट, छान आहे. आपण आता सुरू करूया रिहर्सल. ऐका ना सर, मी काय म्हणते मी एक टायटल सॉन्ग पण तयार केलंय. तर ते तेवढं आपण इथं आम्ही सादर करू. टायटल सॉन्ग आपल्या नाटकासाठी ऍक्च्युली गरज नाहीये. एक गाणं आहे मी नाटकात लिहिलेलं. 3 दिवस 3 रात्र जागून आम्ही मेहनत करून ते लिहिलं आणि माझे पोरं पण सर मस्त करतात. बरं ठीक आहे चला टायटल सॉन्ग. चला कसं आहे सर, वृक्षतोड करू नये आणि प्रदूषण करू नये हे संदेश देणारे हे टायटल सॉन्ग. बरं ठीक आहे. तर पुराणो सुरू करूया. बरं मी म्हणेन मी शिकवलंय तसं करायचं बरं का? हा चला रेडी. 1 2 3 4. सगळेजण ऐशो आरामात मस्ती करतात खूप. सगळेजण ऐशो आरामात मस्ती करतात खूप. निसर्गाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं खूप. निसर्गाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं खूप. ना त्याने झाडे लावली ना याने झाडे लावली. ऑक्सिजन हवा मला ऑक्सिजन हवा तुला मला ऑक्सिजन हवा सगळ्यांना.
चिडल्यावर होतंय सर. ते सगळं मरून दे. कसं वाटलं सर तुम्हाला आमचं टायटल सॉन्ग? कापले माझे पाय कापले. हे काय आहे? हे काय गाणं आहे? हे काय चाल आहे ही? हे काय यमक जुळवलेलं आहे? काय आहे हे? नाही सर, मीटर मध्ये किंचित प्रॉब्लेम होता. किंचित किंचित प्रॉब्लेम होता मीटर मध्ये. इलेक्ट्रिकचं मीटर लावलं तरी हे दुरुस्त होणार नाही असं गाणं आहे. सर मी जेव्हा रात्री लिहिलं ना तेव्हा सगळं व्यवस्थित मीटर मध्ये बसलं होतं. आता अचानक काय घडलं? हे माझ्या एकांकिकेत गाणं नकोय मला. अरे यार, खूप मेहनतीने पाठांतर केलेलं ना. ए मेहनत आहे. बघितलं पाठांतर तुझं? कळलं का? हे नकोय गाणं मला. आताच सांगतोय. नाही नकोय गाणं, हे नकोय मला. पहिलं कडवं पण नको. नाही सांगितलं ना तुम्हाला. असू दे चालेल. बरं पोरांनो ऐका, आता सरांनी हे गाणं आपल्याला कट करायला सांगितलंय. आपण एक काम करू, पुढच्या महिन्यात आपला तो लोकसंख्या निवारणाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यात घुसवूया. चालेल. हा तर आता रिहर्सलला सुरू करूया आपण. उठा रे, चला चला उठा उठा. मला सांगा आता झाड कोण करणार आहे? मी नाही करणार आहे. आता बघ मग असा सापडतोस ना बाळा तू. अरे मी काय विचारलं बाळा तुला? झाड कोण करणार नाही असं विचारलं का? मग तू हात वर कर ना. झाड कोण करणार आहे म्हटल्यावर तू नाही म्हणायचं ना. असं नको ना बाळा करू. हा नाही ओळखत तू मला अजून बाळा. नीट वागायचं बाळा. सर चिडू नका सर बरं का. हा असं नाही करायचं सोने. नाही चिडत नाहीये मी. हा तू झाड नाही ना करत. तिकडे कोपऱ्यात. हा झाड तू करतोय. ओके वाक्यपाठ आहे तुझी सगळी. मगाशी म्हणाल वाक्यपाठ आहेत. ओके पहिल्या सीन आपण बघूया. ओके रेडी स्टार्ट. मी आहे झाड. शाबास. हिरवा हिरवा फळांनी फुलांनी डवरलेलं. माझ्यावर पक्षी बसतात. माझ्या सावली खाली वाटसरू बसतात. वा. माझ्या सावली खाली वाटसरू बसतात. हा ये तुझी एंट्री आहे. तुझी एंट्री आहे ना. ये मी लाकूड तोड्या. मी हे झाड तोडणार. घे. मी आहे लाडू फोड्या. मी तर या झाडाला एकदम तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं फेकून देईन युनिव्हर्स मध्ये. एकदम तुझं सुपर पॉवर आहे. ये इकडे. काय म्हणालास तू? मी आहे लाडू फोड्या. लाडू फोडल्यावर लाडूला कसं वाटतं हे माहितीये तुला? अनुभवायचंय तुला? येतो माझ्या टाचेखाली येतोस? अरे मारेन रे तुला बाळ. असं नाही रे बाळा करायचं. ही वॉर्निंग आहे. खूप मी मारेन. नीट करायचं बाळा. असं नाही करायचं. वाक्य काय? ओरिजिनल वाक्य काय? ओरिजिनल वाक्याला ना असं पकडून आणि फुटबॉल सारखा फेकून देईन. एकदम लांब हवेत जाईन. वु 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 असं जाईल एकदम लांब. सुपर पॉवर आहे मी. हा अरे हा हे बघ कसं असतं बाळा. वाक्य काय आहे ओरिजिनल? तू कोण आहेस? लाकूड तोडा आहेस ना. काय लिहिले नाटका? नाही मी सुपर पॉवर आहे. अरे तुला अशा उसाच्या चरख्यात जरी घातला ना आणि इथून लिंबू पिळलं, लिंबूचा रस जास्त होईल. एवढासा आहेस तू. कळलं का तुला? लक्षात येतंय का? असं मारायला दिलं तुला मी. असा मारेल तुला मी. नाही करायचं बाळा. तुम्ही त्यांच्या कलाने घ्या. नाही मी त्यांच्या कलाने शांतपणे सांगतो मी तुला काय होत आहे. मला ही जी स्टेज आहे ना माझी ती डेंजर आहे. याच्या नंतर म्हणा हा म्हणजे हे असं होऊ शकतं माझं काहीतरी. असं नका करू. नीट करायचं बाळा. असं नाही करायचं. आणि मी हे करणार. घे. अरे लाकूड तोड्या. नको रे करू तुझी झाडं. झाडांना फळ ए बाई. ए बाई हे तुझा तर डायलॉग नाहीये. याची आधी एंट्री आहे मग तुझा डायलॉग आहे. पण सर मी खूप वेळ थांबले की नाही. हा दाढीवाला माणूस मला माझे डायलॉगच घेऊ देत नाहीये सर. ए शाने तू दाढी तुझी आई दाढी. ए तू कप तुझ्यामुळे ओरडा पडतो. वेलची केळ ना वेलची केळ ते बाजूला उभं केलं ना तो दादा वाटेल. तू लहान भाऊ वाटशील. इतकाच आहेस तू. कळलं तुला? नको रे करू असं. अरे नको करू. सर ते त्यांच्या कलाने घ्यायला लागतं. मी ह्याला सांगा तुम्ही जरा प्लीज समजवा. माझा समजावते. पेशंट म्हणजे प्लीज समजवा त्याला. हे बघ
सर चिडू नका मी आहे नाही, मग काय? बेटा बेटा मी तुला काल काय सांगितलं होतं बेटा हा उद्या आपल्याकडे पाहुणे येतील मग पाहुणे म्हणजे काय असतं अतिथी तिथे मातिथी अतिथी देवो भव असं असतं ते. तुम्ही चुकीचं शिकवाल त्यांना. याला एक काम कर बाळा, घरी जा, खरंच घरी जा, याला काही गरज नाहीये. सर तो घरी नाही जाऊ अहो शकत. घरी जाऊ दे त्याला, ऐका माझं. नाही सर कसं आहे ना त्याचे बाबा आहेत ना ते आपल्या एकांकिकेला साऊंड सिस्टीम पुरवतात तर समजा त्यांनी साऊंड सिस्टीम पुरवलीच नाही तर अख्ख्या नाटकांचे भोंगे बंद पडून जातील सर. मी तर बाबांचा भोंगा पण तोडून फोडून टाकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा वाजू सर मी ऐका सर तू काय टाकलं तू कोण शिक्षिका आहे. तू कोण रे? कुठला रोल करतोय? झाडे तू आता लाकूड तोडा करायचं. तू कोण आहे? लाकूड तोडा तू झाड करायचं. चल तिकडे. कोण आहे तू? मी सुंदर सुंदर गोड. नाही चल बस. बस तिकडे. झाडकर मारेन, बॅटिंग करेन. दे दे दे. हे काय केलं? कुऱ्हाड घेतली. मग अशा हातात दिसली कुऱ्हाड तुझ्या? आता कशाला देतो रे? सर चिडू नका होईल सगळं. पोरं करतील जरा लहान आहेत सर समजून घ्या. सर रडू नका सर रडू नका सर माझं हे झालं. तिकडे बसा. सर रडू नका. सुरू कर. नीट करा ना गधड्या नका रे, अंत बघू. नाही सर होईल सर. ही स्टेज मध्ये फार रेअर आहे ते आयुष्यात. तुम्ही आणलं हे सुरू कर रे, सुरू कर. सर बसा. झाडवाल्या सुरू कर. मी आहे. कर काय पाहिजे. मी आहे. मी हिरवंगार झाड माझ्या बसतात सावलीत. पानं फुलं फळं झोपतात पण. काय वाक्य बोलतोय हा? घेंडरी. मी आहे लाकूड तोड्या. अरे झाड आता कुऱ्हाड घेतली होती ना मगाशी. झाड करत होता तसाच कसा येईल लाकूड तोड्या? अरे लाकूड तोड्या आहे ना, कसा यायला पाहिजे? लाकूड तोड्या आहे. दे कुऱ्हाड दे. हे बघ मी आहे लाकूड तोड्या. मी आहे लाकूड तोड्या. आता मी हे झाड तोडणार. मला जर हात लावला ना तर तुला ना मी प्रसाद इतकी इरिटेटिंग कॅरेक्टर आहे ती चारी आणि तितकीच सुंदर परफॉर्म करता तुम्ही चौघही. दत्तू मला जर तुझ्यासारखा मुलगा असताना फोडला असता. कमाल बने, फॅन्टॅस्टिक. लाकूड तोड्या म्हणून पण तू झाडासारखा आला असतं तेव्हा मी संपलो होतो. म्हणजे खलास. शिवाली अफलातून नमा क्या बात है यार. म्हणजे इतकं माइंड ब्लोईंग कॅरेक्टरायझेशन आहे ना तुझ्याकडे नमा. अफलातून. सम्या बहारदार. आजपर्यंत ना वाक्यांचं स्वगत मला माहिती होतं, मी केलंही होतं, पाहिलीत अनेकेत. एक्सप्रेशनचं स्वगत फक्त तू करू शकतो. फार मजा आली. थँक्यू. सई मी कालच विचार केला होता की बाई आणि त्यांचे स्टुडंट्स खूप दिवस आपल्याला भेटलेले नाही आहेत आणि आज तुम्ही मला या वेशात दिसल्यावर मला खूप आनंद झाला. बने एकच गोष्ट सांगते, जी लोक आपल्या शाळेत पहिल्या नाटकात झाड बनतात ती कायम सक्सेसफुल होतात. हे लक्षात ठेव. फार मजा आली. मस्त. ये बात. मंडळी, कोणाला कुठली गोष्ट आपल्यासाठी लकी वाटेल हे काय सांगता येत नाही. अशाच लकी गोष्टीवरून चाललेलं भांडण दाखवायला पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा.
याच्यावर पण मॅडम. हा पाटील. हा मॅडम. त्या अरुण कदमांच्या मिसिंग केसचं काय झालं? शोधतोय मॅडम, मी शोधतोय. अजून शोधताय तुम्ही? हो मॅडम. हो, किती दिवस झालं त्यांचा ह्युमर हरवलाय, अजून शोधताय तुम्ही? या इकडे अजून माझ्या ह्युमर माल सापडला नाही, त्यांच्याकडून शोधू मी. विचार करा मग तुम्ही. नाही ऐका ना, मला हे समजत नाहीये त्यांना त्यांच्या कुत्र्याचं नाव ह्युमर का बरं ठेवलं ते मला पण नाही. अरे चल रे. नाही, म्हणजे तुम्ही हे विचार करा. क्या नाटका कर रहा है? अरे उधर कहाँ? अरे क्या एड़ा हो गया क्या रे तू रे? अरे अरे दीवार को काय को धडका ले रहा? रे यांचं डिटेलिंग. अरे बावली खदान इधर से चलना, नेवले के मुंह के ऐसी दूंगा ना तेरे, जमीन चाटने लग जाएंगे बेटे. ए भांडवळा वाच विनगर आहे मग एक मेकू मी का भेटतोय तुला लुंगीवाल्या तंगडूच तोडून टाकीन तुझं मग. मेरी तंगडी लंगडत तोडून सगळं तंगड तुझं मग. अरे कुठची बस रे. अरे काय गडबड लावली रे? अरे पोलीस स्टेशन आहे तुमचं, काय दारूचा अड्डा वाटला का तुम्हाला? दादा मैं क्या बोल रहा? दादा तुझ्या भाऊ आहे मी मोठा. रिकामे नाता जोडू नको ना रे. अरे मैं रिस्पेक्ट दे रहा तुमको. रिस्पेक्ट दे रहा तो साफ बोल. मॅडम मला कोणीच साहेब ने म्हणतो. मग पाटील जरा ताट उभे राहा ना. हे असे असे चालल्यावर कोण तुम्हाला साहेब बोलणार आहे? ताट उभे राहा. ए काय झालं? अरे नहीं, अरे ये है ना इसकी शिकायत लेके आया मैं. ये बहुत तकलीफ दे रहा मैं को. इसको है ना तुम लाकअप में डाल दो. तुझ्या बापाचं लाकअप आहे तो. लाकअप में डालो करतेस ती. मॅडम हे नग नाही माझ्या जॉनीचा जीव घेतलाय. जवानीचा जीव घेतला तुया म्हणून तुम्हाला कोण साहेब म्हणत नाही. जॉनी म्हणलं होती जॉनीच्या आगीची मजा ते जॉनी नाही का? ते जॉनी नाही. मग अरे जॉनीला काही यश पप्पा ते जॉनी तो जॉनी आहे. ते जॉनी आहे. काय झालं जॉनीचं? मॅडम हे नाही का नाही ह्यानं ह्याच्यावर मला मर्डरची केस टाकायची. ह्यानं माझ्या जॉनीनं मर्डर केलाय. ओ पाटील घ्या त्यांना आतमध्ये. अरे रुक जाओ ना. अरे क्या घाई है तुमको? अरे पहिले त्याला विचारा जॉनी कोण आहे. कोण आहे रे जॉनी? कोण आहे रे? कोण आहे म्हणजे? हा जॉनी. हा जॉनी माझा एकुलता एक माझा जीवा भावाचा. बोल ना पटकन. माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा जॉनी. माझा बुकुड आहे. बुकुड माझा. बोकुड आहे. आता काही दिवस झाले याची बायको आहे ना, तो जो बोकड्या होता ना त्याला घेऊन आली आणि मला भी कोण टाकला. तो मैंने उसको सोल के ऐसा टांगा दिया और फिर उसका मटन मैंने बेच दिया. दूसरे दिन आ गया ना तर रोके ये और बोल रहा मेको मेरा जानी दे, मेको मेरा जानी दे. वहाँ कलेजी गिरेल थी, वो उठा लिया और बोल रहा ये मेरी जानी की कलेजी है. वहाँ दूसरा वो बोकड्या टंगेल था, उसकी तंगड़ी से लिपट गया ऐसी, ये मेरी जानी की तंगड़ी है. माझा लक्की होता लगा माझा मुकुट. अरे काय का लकी बोकड़? दलिंदर होगा वो, इसलिए भेज दिया तेरी बीवी ने. तुझं नाव काय? रोहित माने. हे बघ मान्या, इथं पोलीस स्टेशन मध्ये दंगा केलास म्हणून आत्ताच्या आत्ता आत टाके ना तुला. मॅडम हाय का आता मी का पोलीस स्टेशन मध्ये पिलो तो दारू सांगा. आता हे बघा तर तुम्हाला दाखवतो तुम्ही. मी इथं दारू पिलो तर तो गुन्हा आहे. आणि समजा मी इथं दारू पिलो तर तो गुन्हा नाही मॅडम. गुन्हा नाही तो. मी जर समजा इथं दारू पिलो तर गुन्हा आहे. नाही तू सगळं बरोबर बोलतोयस. तुझ्या मी हित मारलं तरी गुन्हा नाही. हित मारला तरी गुन्हा नाही. सांगितलं ना. तुझ्या बायकोने बोकड विकलंय, आता निघायचंय तू. चल मॅडम. अहो मी कसं निघू सांग माझी जोनेल द्यायला. तुझ्या बायकोने विकलंय, जा बायको सोबत भांड तिकडे जाऊन. मला माझं बुकुड दे. बुकुड जर नाही दिला ना मला नुकसान भरपाई पाहिजे. 50 कोटी रुपये दे.
50 कोटी 50 कोटी पाहिजे ती. अरे तेरा बोकड्या क्या सोने की लेंड्या डालता था क्या रे? मग भी बातें कर रहा क्या? मग 50 कोटी कसले मागतो बोकडाची भरपाई? नुकसान भरपाई साधा सुद्धा बुकुड होता. मग कसला होता? लकी बुकुड होता मॅडम माझा. अरे लकी बोकड कसा असेल? जो प्राणी खाटक्याकडे जातो त्याचं मटणच होतं. तो स्वतः जाणला की तुझ्यासाठी कायचा लकी बेतो? तो बुकुड जर आत्ता माझ्याकडे असता नाही मी करोडपती असतो. कस काय? मी आहे की नाही मटक्याचा आकडा लावायचो. त्याला विचारायचो कुठला नंबर लाव, ती बरोबर लेंड्या टाकायचं. जेवढे लेंडे असतील ना तो नंबर लावायचो, बरोबर मी जिंकायचो. माहितीये का? क्रिकेट असते ना त्यात कसं 2 टीम असते ती. आपण ज्या टीमचं नाव घेईल का नाही बरोबर शेपाटा लावायचं, तीच टीम जिंकायची. अहो ते तर काहीच ना. माझ्या घरी एकदा चोरी झाली होती. हे बरोबर वास काढीत गेलं आणि हुडकून काढला चोराला. माहितीये का तिनं? अय अरे नीट आठव, बोकड नाही कुत्र शिंदे. मॅडम उभ्या उभ्यानं काही बी स्टोऱ्या बनवतोय. अहो नाही मी स्टोरी बनवली मॅडम, माझा लकी बुकुड होता. तर खरंच सांगतोय तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा ऐका. इथनं सांग. दुनिया एक नाही दुनिया, ती सगळी दुनिया बोकडावर चालती. कशी? सांगतो. ते आपल्याकडे 2 भाऊ आहेत की नाही, ती कोण? बंबानी. त्यांच्याकडे एक बुकुड आहे, लकी बुकुड. ती बी न सांगतोय त्यासनी कुठं पैसे लावायचं कुठं नाही लावायचं. ती हे शेअरचं नाव घेते, ती ही बराबर शेपाठाला वर करते, ती उच्चर वर जातोय. त्या बोकडानं ते दोघांनी श्रीमंत केलं. माहितीये का? बावली खदान हो गया क्या तेरा? एवढ्यात होतंय तवा. अजून किती आहे? 3 पानं बोलाय दिले तिया. लय भरलंय तर. मग जाऊ सांगतो तुम्हाला. तिथनच सांग. दुरून सांग रे. आता मला सांग महागाई केवढी वाढली? केवढी वाढली? एवढी वाढली. एवढी महागाई वाढली. एवढी. श्रीमंतांना काय फरक पडतोय का? राजकारण्यांना काय फरक पडतोय का सांगा? कारण त्यांच्याकडे बुकुड असतोय. त्यांच्याकडे बुकुड असतोय म्हणून त्याच्यानी फरक पडत नाही मॅडम. आपल्याला कळून देत नाही ती तर. खरंच तर राव आपल्याला कळून देत. मैडम काय इसकी स्टोरिया सुन रहे तुम क्या रे? मतलब दुनिया में जो कुछ बातें हो रही, ये महंगाई बढ़ रही, पेट्रोल के दामा बढ़ रहे, इसकी वजह वो बोकड़े है क्या? टाकले अशी सटकन वाजवून तुला काय माहितीये का? बोलून आलेच उठून इकडे. तुला काय माहितीये पेट्रोलचं? आणि ते को बहुत मालूम है. मग काय त्या अरबांच्या गावात गेलेस का कवा? का गाव आहे ते? आज सारपड्याच्या पुढे तिकडे अरबांची गाव आहे की नाही, तिथं असते त्या पेट्रोलच्या हिरी. तिथं जी मालक आहेत की नाही त्यांच्याकडे बी बोकड आहे. ती 5-5 लकी बोकड म्हणून ती श्रीमंत झाली ती एवढी. अच्छा. साधी सुधी बोकड नसते त्यांच्याकडं. ही उच्चली बोकड मागणं असं टिंगुळ आल्यागत असते काहीतरी. एवढी मान असते अशी हलत डुलत जाते ती तिकडं. ती ए दिवानी अंडी. अरे वो ऊंट होंगे ऊंट. नाही बाबा बुकुडच असतोय. आपल्याला दाखवताना उंट दाखवते ती, आज बुकुडच असतो. नाही रे झालं तुझं. चल निघ इकडनं. चल मॅडम हे सांगा माझा बुकुड द्यायला. मॅडम ऐका ना इकडे. मी काय म्हणतो, हे असं लकी बोकड वगैरे खरं असतं का? नाही आता सध्या मला एक दिवस आड बोलवत आहे, मी बी बोकड पाळतो बुवा. पाटील ए बाबा जा ना, तुझ्या बायकोनी विकले. जा नवीन बोकड घे जा. चल. मॅडम नवीन काय 100 घेईन की बोकड मी, पण माझा लकी बोकड त्याला सांगा मॅडम द्यावा. मैं क्या करता, तू मेरी दुकान पे आ जा, तेरे को एक दूसरा बोकड़ा दे देता, उसको लेके चल जा, उसको लकी समझ ले. अभी तसलं काय नाही, मला माझाच बोकड पाहिजे. मॅडम माझा बोकड आहे की नाही मला माहिती, त्याचा आत्मा कुठेतरी भटकत असणार आहे इथं. हो मला माहिती, तुम्हाला सोडून जाणार नाही असा. जाणार आहे आत्मा. पाप्या पाप्या बोल की रे. आकडेच नंबर लावायचे. अरे काय लागा आता आपला जॉनी नाही लागा, कोण लावणार आपला नंबर? साहेब जरा एक नंबर सांगता का आकडा लावायचे? हे 5 पाहिले का, साप करून उमटाईन थोबड्यावर. पाप्या साहेब म्हणते ती 5 लाव.
मॅडम ठेवतो मी नाही बोललो बरं. लय नाटके झाली जा आता डोकं सटकवू नको माझं तू. मी पाया पडतो माझं जीव आहे माझं बोकाडवलं नाही ना तुझा बोकड दे ना मॅडम दे की माझं बोकड लागा. अरे नहीं है तो कहाँ से निकाल के दूं अभी? अरे दे मी सांगतोय बावला बाबे बोल की मॅडम मॅडम माझा जॉनी जिवंत आहे. माझा जॉनी जिवंत आहे. कुठे आहे? हे बघा तुमच्या बाजूला आहे. कोण? ह्याने नंबर सांगितला का नाही आकड्याचा बरोबर लागला. म्हणजे माझ्या जॉनीचा आत्मा ह्यांच्यामध्ये आलाय. पुनर्जन्म घेतलाय माझ्या जॉन्याचा. मॅडम याचं ऐकू नका दूर माझ्या सोन्या. अरे मा काय सांग कुठं होतं लागा एवढं दिवस? अरे ऐक रे हे काय शिंगाला काय झालं? कुठं घातलं होतं शिंग? अरे कुठची बस रे चल घरी आंघोळ घालतो तुला चल. अरे पागल झाला का मॅडम मारीन मी काय अशी दिन नाही येत. मग मालकावर आरडते जोर बेने मालकावर आरडायचं ऐकायचं मालकाचं. हे ह्यानं मारलं होतं तू डोंगरावर डुशी. अरे तू कुठची बसणार रे निघणार तुया तुया रे. जॉनी ऐक की बॅग करून दाखव की एकदा दवी एकदा बॅग. अबे अबे नाही बॅग करून दाखव. पाटील आतमध्ये घेऊन जा तर मी सोडा त्याला. चालतो मध्ये चाल टायरात घालतो मग तू सगळे छान झाला परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसादा छान होती संकल्पना. चारही कॅरेक्टर्स रंजक होती. रोहित्या तू काहीतरी वेगळाच दिसतोयस त्या मिशीमुळे आय थिंक. पण मस्त होतं कॅरेक्टर. श्याम्या तू पण या याच्यात खुलतोस या लहेजामध्ये. वनिता मस्त. पाटील साहेब छान. सई धमाल झाला परफॉर्मन्स. मजा आली. सावत्या मला असं वाटतं की टाइम हॅज कम. तुला एक विशेषण एक डिझर्व करतोस तू. आणि मला असं वाटतं तू सावत्या द फायर आहेस. कारण यू आर ऑन फायर. खूप मजा येते तुझे परफॉर्मन्सेस बघायला. छान दिसतंय आणि सगळे. पाटील साहेब नमस्कार. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. कीप इट अप. बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य